अन्य काही बातम्या आता. मेहता आणि मोपलवारांवरनं विरोधकांनी सरकारला घेरलेलं असताना आता माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी देखील सरकारला धारेवर धरलंय. MIDCच्या प्रकल्पांबाबत मी माहिती मागतोय. 2 अधिवेशनं उलटून गेली तरी मला माहिती का दिली जात नाहीये असा सवाल एकनाथ खडसेंनी विधानसभेत विचारलाय. घोटाळा असल्यानंच माहिती लपवली जात असल्याचा सनसनाटी आरोपही खडसेंनी सरकारवर केला. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी खडसेंना दुजोरा दिलाय. या राज्यभरामध्ये अध्यक्ष महोदय 32चे किती प्रकरण म्हणजे जमिनी संपादित करायसाठी नोटिफिकेशन काढलं. हजारो एकर जमिनी शेतकऱ्यांच्या घेतल्या परंतु त्या मोकळ्या गेल्या. असे किती मोकळे केलेले भूखंड आहे ही माहिती मी सभागृहात विचारतोय, पण अध्यक्ष महोदय ते देऊ शकत नाही. मला जर ही माहिती सभागृहात 6 महिने मिळत नाही, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून ते चाललंय काय? पण आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की ही मला या पुढच्या आठवड्यात मंगळवार बुधवारला तरी मिळेल का? नाही तर हे अधिवेशन गेलं 1 वर्ष जर भांडून जर मिळत नसेल या ठिकाणी माहिती, तर माहिती शासन का दडवताय, काय लपवताय, काय त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही मला माहिती देऊ शकत नाही? या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण हे कोणत्याही स्थितीमध्ये मला ही माहिती या सभागृहामध्ये ठेवली गेली पाहिजे आणि ते मला पुढच्या आठवड्यात तरी प्राप्त झाली पाहिजे. नाहीतर काय म्हणजे काय असा गुपित आहे त्याच्यामध्ये की माहिती तुम्ही देत नाही त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय? म्हणजे एका प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदय ती माहिती आली की मग समजू शकेल. माहिती एक वेळा हातामध्ये आली, माझ्याकडे काही माहिती आहे, काही विखे पाटलांकडे माहिती आहे, ते बोलले जातात या संदर्भामध्ये आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याची शंका असल्यामुळे ही माहिती सभागृहात येत नाही असा माझा आरोप आहे.